मी सुरुवातीला जेव्हा या घरात आले तेव्हा कोणीतरी केतकी काकूंच्या ग्लासामध्ये काहीतरी मिसळलं होतं. त्या व्यक्तीचा हेतू एवढाच होता की केतकी काकूंची वाचा जावी. त्यानंतर अद्वैत साहेबांना चुकीचे इंजेक्शन देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता आजोबांना मुद्दाम जास्त औषध देऊन त्यांना मारून टाकायचा प्रयत्न केला गेला. आणि एवढंच नाही तर ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाईसाहेब. हो, रुपाली बाईसाहेब. रुपाली, हो, रुपाली बाईसाहेब. नेत्रावर लक्ष ठेवायला हवं आपल्याला. हाऊ आर यू डार्लिंग? कशी आहेस तू? तुम्ही का घाबरताय आई? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. नका काळजी करू तुम्ही, हो की नाही आधी? माझी आजी घाबरलीये. कशाला? माझी आजी घाबरत नाही, घाबरवते. हो ना आजी? मी तुम्हाला काय सांगितलं आई? तुम्ही अजिबात घाबरू नका. सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही. मी लक्ष ठेवेन नेत्रावर. फक्त एक करायला लागेल आपल्याला. तिने जे रक्षा कवच वगैरे सगळा जो गैरसमज पसरवलाय ना तो आधी दूर करायला हवा आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या उठून ही नेत्रा काहीही बोलू शकते, शेखरला काहीही सांगू शकते, म्हणजे अगदी काहीही. ती असंही म्हणू शकते आई की आदी माझ्या जीवावर उठलाय किंवा मीच आदीला मारणार आहे, असं काहीही सांगू शकते ती. आई हे बघ, ती काहीही बोलली ना तरी आपला एकमेकांवर विश्वास आहे ना. दॅट्स इट. आपला विश्वास आहेच रे एकमेकांवर, पण मला शेखरची काळजी वाटते अहो. म्हणजे हिने त्यांना काही सांगितलं आणि शेखरने तिच्यावर विश्वास ठेवला तर? साहेब, तुम्ही मला येथे रक्षा कवच म्हणून परत घेऊन आलात, पण मी तुम्हाला सत्य सांगितलंच नाही तर माझ्या इथे असण्याला काहीच अर्थ नाहीये. मला कोणतंही नातं नाही बिघडवायचंय साहेब. पण देवी आईच्या कृपेने मला सत्य समजतं आणि ते सत्य तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे.
पण काय बोलतो, कसे वागतो याचं भान ठेवावं माणसाने. तू काय करतेस ना, तुझं तुलाच कळत नाहीये काही. कळतंय मला, सगळं कळतंय. कळलं? गुड. ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाईसाहेब. शेखर, बघा ना, दारू पिऊन ती की काय झालं, असे का बघताय माझ्याकडे? काय झालं शेखर? हा नाही, ते मी कॉफी नाही, माझा मोबाईल राहिलाय, मला निघायचं, ऑफिसला जायचंय. मी आवरून निघतो. शेखर, तुमच्याशी बोलतेय मी. काय? हा, काय बोलतेस तू? काय म्हणायचं, काय विचारतेस? मी तेच विचारत होते तुम्हाला की काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही, कसलं टेन्शन आलंय? नाही, टेन्शन कसलं, काय काय नाही. नीट सांगणार आहात का मला? सिरियस असं काही नाहीये. काय झालंय, जरा कामाचं ताण आलाय, थोडं लोड आहे कामाचं. आणि काय झालं की आपली नवीन साईट सुरू करायची आहे लवकरच, आणि ज्या साईट सुरू झाल्या त्या वेळेत कंप्लीट करून द्यायच्या आहेत. बरं, एका जुन्या साईट वरती ते ड्रेनेज सिस्टमचा प्रॉब्लेम. आजपर्यंत मी कधीच पाहिलं नाही शेखर, कामाचं इतकं टेन्शन घेतलेलं नाही पाहिलंय मी तुम्हाला. हो का? नाही, पण आता थोडं टेन्शन आलंय. एनिवे, मी ऑफिसला निघालोय, अद्वैतला घेऊन जातो. हे राहिलंच. साहेब, मी इथे बसायला नको होतं का? तू कुठेही बसलीस तरी तू माझ्यासाठी असून नसल्यासारखी आहेस. आपण कुठे चाललोय साहेब? मगाशी तुझ्या समोरच बोललो ना मी, बँकेत जायचं मला म्हणून. किती वेळ लागेल आपल्याला तिकडे? हे बघ, तुला नसेल यायचं तर तसं सांग, मी गाडी थांबवतो, तू उतर आणि रिक्षानी घरी जा परत. तासाभराचं काम आहे बँकेत, ते करून लगेच घरी यायचं. तुला घरी सोडून मला परत ऑफिसला जायचं. मित्रा, मला सांग, फोन कुठे आहे तुझा? माहित नाही साहेब. हरवलास ना? नाही, हरवला नाही. मी बाबोशीला गेले होते ना, तेव्हा जाण्याआधी इथेच घरीच ठेवला होता. खोटं? नाही साहेब, खरंच सांगते, इथे घरातच ठेवला होता फोन. जर तू फोन घरात ठेवला होतास तर मग तू इथे कसा आला? तुझा फोन पण तुझ्यासारखी पाठ सोडत नाहीये माझी. ते मला सांग, तुझा फोन पण माझं रक्षा कवच वगैरे नाहीये ना? हॅलो,
हा बाबा, मी जाऊन आलो बँकेत. हे बाकीचं काय आहे ते इन्शुरन्स कंपनी बघून घे. मी आता कलेक्टर ऑफिसला जाऊनच येतो मग. हा, ओके, बाय. हॅलो, हा बा बोला. मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? आणि आई कशी आहे? अहो खरंच बरी आहे मी. आबा मी तुम्हाला घरी पोहोचून फोन करते. हो करते मी. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब. नेत्रा, नेत्रा, फ्रँकली स्पीकिंग मला माणूस म्हणून तू आवडायचीस. म्हणजे माणूस म्हणून तू खरंच खूप चांगली आहेस. हा, आता आधी तू या घरात नर्स म्हणून आलीस, पण तू नर्स नाहीयेस. तू या घरात येण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. हा, आता बाबा म्हणतायत की तू माझं रक्षा कवच वगैरे आहेस, पण दिस इज हाफ ट्रूथ. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर हे अर्ध सत्य आहे. पण माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळी तू माझा जीव वाचवलास. मी मित्रांना भेटायला गेलो होतो त्यावेळी तुझ्यामुळेच वाचलो. आणि आता घरात जो काही इन्सिडेंट झाला त्यावेळी सुद्धा तूच बाबांना फोन करून सांगितलं होतंस, म्हणून मी वाचलो. सो तुझ्यासाठी माझा जीव खूप इम्पॉर्टंट आहे, करेक्ट? मग ज्या माणसाचा जीव तुझ्यासाठी इतका महत्वाचा आहे त्याला खरं सांगायला काय हरकत आहे? ते बघ, जे काही खरं आहे ना ते मला क्लिअर सांगून टाक. मी अजिबात तुला जज नाही करणार. प्लीज मला सांग, काय काय खरं काय आहे? साहेब, मी तुम्हाला आता काही नाही सांगितलं तर तुम्ही माझ्यावर चिडाल मला माहिती आहे, पण मी तुम्हाला खरंच नाही सांगू शकत. साहेब, प्रत्येक गोष्ट माहित असणं गरजेचं नाहीये ना. नेत्रा, काही गोष्टी माहित नसणं जास्त बरं असतं आपल्यासाठी. सॉरी साहेब. मी तुला काय सांगितलं होतं की यांच्या सावलीला सुद्धा हिला उभं करू नकोस म्हणून? सांग तू तिला. नाही नाही, आता सोक्षमोक्ष लावूनच टाकायला हवा. आजी, मला माफ करा. आजोबांबरोबर जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. मी चुकून आजोबांना जास्त औषध दिलं होतं. नशीब आता तरी कबूल केलंस. चुकून झालं आजी. बस, एक शब्द बोलू नकोस. तू आता आमच्या खोलीत फिरकायचं सुद्धा नाही. शेखर, ही तुझी जबाबदारी आहे. सांग तू तिला. कळलं का तुला? आधी पण मला सांग, नेत्राबद्दल असं किती काळ तू मनात राग धरून ठेवणार आहेस? हे बघ शेखर, तू म्हणतोयस ना म्हणून ती या घरात आहे. माझ्या हातात असतं ना तर मी केव्हाच तिला जायला सांगितलं असतं. नेत्रा, या घरात काय आहे
ह्याविषयी आपलं बोलून झालंय. आणि मला सांग, आपला अद्वैत सुखरूप राहायला हवा का नको? उलट मी तर म्हणते माझं आयुष्य त्याला लाभू दे, तो सुखरूप राहू दे. आजी, पण तू लक्षात ठेव, नेत्राला मात्र मी कधीच माफ करणार नाही. अगं पण तिने तिची चूक कबूल केली ना, सगळ्यांसमोर केली आहे. आणि मला सांग, बाबांची व्यवस्थित काळजी तिच्यापेक्षा चांगली कोण घेऊ शकतं अजून? बाबा नाही, नेत्रा आजोबांची काळजी घेऊच शकत नाही, कारण ती नर्स नाहीये. आणि इथून पुढे आजोबांची औषधं, त्यांची काळजी घेणं ही कामं फक्त आणि फक्त आई करेल. That's it. रुपाली बाई साहेबस या घरावर उठल्या आहे. आता आजोबांना मुद्दाम जास्त औषध देऊन त्यांना मारून टाकायचा प्रयत्न केला गेला. मी आलोच, मला जरा एक काम आठवलं, आलो. बाबा पण ऑफिसला जायचंय ना आपल्याला. हा जायचं ना ऑफिसला, जाऊया ना आपण. मी काम करून आलो आणि मग जाऊया आपण ऑफिसला. हा आलो. तू ना बोलूच नकोस माझ्याशी, रुसले मी तुझ्यावर. हेमा सॉरी ना. सॉरी बोललं की सगळं होतं का? किती मेसेजेस केले, किती कॉल्स केले, पण एकाला धड रिप्लाय नाही. आय नो. अरे यार, पण इकडे ना खूप घरी प्रॉब्लेम सुरू होते यार. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? नाही म्हणजे माझ्या ताईमुळे काही? जाऊ दे, तू सांग कशी आहेस हेमा तू? अजिबात बरी नाहीये. मला वाटलं की आता तू मला विसरलास. ए हेमा, वेडी आहेस का तू? तुला कसा विसरेन मी? का नाही विसरणार? दुसरी फ्रेंड आयुष्यात आल्यावर विसरू शकतोस ना. ए इम्पॉसिबल. तुझ्यासारख्या स्वीट आणि स्पेशल फ्रेंडला कोण कसं विसरेल? अच्छा. येस, आय एम मिसिंग यू सो मच यार. ऐक ना, आपण एक व्हिडिओ कॉल करूया. अरे तुला मी म्हंटल ना की माझा फोन खराब झाला, मी कसं करणार? ओ येस. अरे ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक फोन बघितलाय. नेक्स्ट टाइम तू येशील ना तेव्हा मी तुला देईन. ए यार हेमा, पण मी तुला खूप मिस करतोय. ऍटलिस्ट मला फोटोज पाठवशील? आता? हा, बट यु नो ते स्पेशल वाले फोटोज. पाठवते, पण परत तू असं वागलास ना तर मी तुला फोटो काय भेटायला पण नाही येणार. हेमा चिल, आता सगळं ओके आहे. ए यार तू फोटोज पाठव ना, आय एम सो एक्साइटेड. पाठवते. तनू, साहेब, झोप नाही येते का तुम्हाला? का तू मला अंगाई गाऊन झोपवणार आहेस का आता? साहेब, तुम्ही असा राग नका ना ठेवू मनात. नेत्रा, तुला समजत नाहीये का? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. उगीच इरिटेट करू नकोस मला. मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही चिडचिड नका करू, तुम्हाला त्रास होईल. आर यू सिरियस? मला त्रास होईल? मला त्रास होतोय तुझ्या इथे असण्याचा. सतत डोक्यावर बसलेली असतेस माझ्या. आणि काय तर म्हणे रक्षा कवच. पण तू का माझं रक्षा कवच आहेस हे मात्र सांगायचं नाहीये तुला.
मला वाटतं तू ना खोटारडी आहेस. साहेब, मी नाही तुमच्याशी खोटं बोलत. आपण मग खरं तरी कुठे बोलतीस? आणि हे बघ, तू ना नर्स आहेस ना माझी मैत्रीण आहेस. सो प्लीज हे सतत माझ्या मागे मागे करणं, माझ्या डोक्यावर बसणं बंद कर. साहेब, बरोबर आहे तुमचं. मी नर्स नाहीये आणि तुमची मैत्रीण सुद्धा नाहीये. पण तुम्हीच म्हणता ना मी तुमची बॉडीगार्ड आहे म्हणून. मी परत आल्यापासून तुम्ही मला एकदाही बॉडीगार्ड म्हणून हाक नाही मारली आहे. राजाध्यक्षांचं साम्राज्य मिळवण्याची स्वप्न बघणारी बाई आज अशी खाली झोपले. नेत्रामुळे. नेत्राने माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलाय. वर झोपू का थोडा वेळ? नाही नाही नाही, नको. त्याग नाही केला तर सगळंच संपेल. नेत्रामुळे शेखरचा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झालाय. हा विश्वास जिंकायलाच हवा. मला हे करायलाच हवं कुठल्याही परिस्थितीत. मी तेव्हा तुला तसं म्हणालो कारण मला तसं खरंच वाटलं होतं. आता तुझ्याशी मनापासून काय नॉर्मली बोलण्याची इच्छा होत नाहीये माझी. आणि तू इथे आहेस कारण मला बाबांना हर्ट करायचं नाहीये म्हणून. कळलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी सगळ्यात जास्त सेफ या घरात आहे आणि मला कोणाचीही गरज नाहीये. ओके? काकू, असं नाही बोलायचं. इथे बघा, इथे बघा. केदार काका जिथे कुठे असतील ते सुखरूप असतील. आणि मला सांगा, तुम्हाला असं रडताना बघून त्यांना आनंद होणार आहे का? नाही ना? काकू, मी समजू शकते. आपल्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्या जवळ नसणं यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाहीये. पण मग आपण आयुष्यात पुढे नको जायला का? नका त्रास करून घेऊ. बस बस बस, आता आणखीन नाही रडायचं. बस. मला सांगा, मी चहा ठेवू तुमच्यासाठी? काही नकोय मला. मला फक्त माझ्या केदारबद्दल सांग. खूप डोकं दुखतंय माझं. काकू, तुम्ही पिणं कधी बंद करणार आहात? तू मला प्रश्न विचारू नकोस. तुला जर मला मदत करायची नसेल ना तर मला सल्ले सुद्धा देऊ नको, कळलं? सगळं आपल्या हातातून हळूहळू सुटत चाललंय बंटी. नाही नाही ताई, असं करून नाही चालणार. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता काय केलं नाही आपण? सगळ्या प्रकारे प्रयत्न करून झाला ना बंटी. पण ही नेत्रा. ताई मला सांग, घरी सगळं व्यवस्थित ना? नाही. कोणाला संशय आलाय? शेखर नेत्राला घरी घेऊन आल्यापासून सगळंच बदललंय बंटी. शेखरचं वागणंच बदललंय. तर म्हणजे तो बोलत नाही काही, पण असं जाणवतं की त्याच्या मनात खूप काही आहे. आपण हे सगळं जे केलंय ते कोणाला समजलं नसेल ना? नाही रे बंटी, म्हणजे आता तरी काही सांगता येणार नाही. मी त्याच्याकडून सगळं बदलून घेण्याचा प्रयत्न करते, पण तो बोलत नाहीये, बरोबर ना? ताई, तुझ्या नवऱ्याला ना चांगलाच ओळखतो मी.
जसा दिसतो ना तसा नाहीये तो. वेळ आली ना तर तो अशी वेळ येऊच द्यायची नाही आपण. ती वेळ येण्याआधीच आपण आपल्याला जे हवंय ते घडवून आणायचं. हो ताई, पण आपल्या दोघांच्या रस्त्यामध्ये ना फक्त एकच मोठा खड्डा आहे आणि तो म्हणजे ती नेत्रा जी सतत आपल्याला आडवी येते. तिचा हिशोब तर व्याजासकट चुकता करणारच आहे मी. पण शेखरच्या मनात काय आहे ते लवकरात लवकर कळायला हवं आपल्याला, नाहीतर फार मोठं संकट येईल बंटी. ताई, कोणाला माझा संशय आला असेल तर मला आधीच सांगा. मी एक काम करतो, मी अंडरग्राऊंड होतो. नाही तर एक काम करतो, भारताबाहेर निघून जातो. तू मला एक 8-10 लाख रुपये पाठवून दे. तू बंटी, संकट डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला आणि अशा वेळेला तू गायब होण्याची भाषा करतोस. चालणार नाही बंटी. आत्ता मला तुझी जास्त गरज आहे आणि तू माझ्या बरोबर असायला हवं. तयार राहा. पण साहेब, तुम्ही त्याला मारायला नको होतं. नाही म्हणजे तुम्हाला माहितीये ना अशी माणसं कशी असतात, ते मनात राग धरून ठेवतात. मग काय करायला होतं? तो तुझ्या बाजूला येऊन बसला असता तर चाललं असतं तुला? नाही नेत्रा, तुला खरं सांगू का, मला ना तुझं ओझं होतं. सतत लक्ष ठेवावं लागतं तुझ्यावर. म्हणजे मला असं वाटतंय की मी तुझ्यासाठी काम करतो. मी एक सुचवू का? म्हणजे बघा तुम्ही, यापुढे जेव्हा तुमचं बाहेर एखादं काम असेल ना, तेव्हा तुम्ही मला आधीच कळवायचा. नाईस, फॅन्टास्टिक आयडिया. म्हणजे इथून पुढे माझं काम असेल, माझ्या मीटिंग असतील, त्या मी तुला विचारून फायनल करू, तुला विचारून ठरवू. नाही साहेब, तुम्ही गैरसमज करून घेतला. मला असं म्हणायचं होतं की म्हणजे यापुढे जेव्हा केव्हा तुमचं बाहेर एखादं काम असेल, तुम्ही जर मला आधीच कळवलं ना तर मग मी तशी तयारी करून ठेवेन ना. म्हणजे तुम्ही तुमचं काम करा, मी लांबूनच तुमच्याकडे पाहत राहीन. म्हणजे माझा तुम्हाला त्रासही नाही होणार आणि तुम्ही माझ्या नजरेआड पण नाही होणार. आणि समज एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, म्हणजे समज की असं झालंय, तू म्हणतेस तसं तू लांबून मला पाहतेस आणि माझ्या आजूबाजूच्या 4-5 लोकांनी माझ्यावर चाकूने हल्ला केला, तर अशा वेळी काय करशील तू? पण असं काही होणारच नाही साहेब. तुला कळतंय का मी काय म्हणतोय? समज असं झालं तर काय करणार आहेस तू? अशा वेळी कशी मदत करशील माझी? इतक्या लांबून कशी पोहोचशील माझ्यापर्यंत? तू पोहोचेपर्यंत ते तर मला... साहेब, असं बोलू नका. असला वाईट विचार सुद्धा मनात नाही आणायचा. तुम्हाला काही होणार नाही, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. कसला भारी फोन दिलाय तन्मयने. आता हातात आणखीन पैसे आले ना की मज्जा. म्हणजे कसे 4-5 गोष्टी ना आणखीन घेता येतील. या औदसेचा पगार झाला असेल का? ती मला शेखर साहेबांना फोन करायला दिल्याबद्दल 10,000 देणार होती. ही ना पक्की शाणी आहे. स्वतःहून सांगायची नाही तर मलाच शोधावं लागेल.
आता या औदसेला खोली पण एवढी मोठी दिली आहे ना, कुठे शोधायचे मी पैसे? काय शोधतेस ग? मी मदत करू का? हो, शेखर साहेबांना परत फोन कर. हे मी कर, फोन कर. आणि तर काय झालंय? साहेब सॉरी, मी परत फोन केला तुम्हाला. नो प्रॉब्लेम. पण काय झाले काय? तुझा आवाज असा काय येतोय? साहेब मला लगेच मिळू शकतात का 10,000 रुपये? ते माझी बहीण आली आहे, हेमा. तुझी बहीण अशी अचानक? हो, मला पूर्ण पगार नकोय, फक्त 10,000 मिळाले तरी चालेल. ठीक आहे, मी एक काम करतो, मी रुपालीला फोन करून सांगतो, तिच्याकडनं तू पैसे घे. चल ठेवतो. काय? ऐक ना हेमे, शेखर साहेबांनी बाईसाहेबांकडून पैसे घ्यायला सांगितलेत. त्यापेक्षा तू एक काम कर ना, 2 तास थांब, शेखर साहेब येतीलच. अच्छा, तू बाईसाहेबांकडे पैसे नाही मागू शकत का? ठीक आहे, मी मागते. हे बे, ऐक ना, नको ना असं करू. ऐक ना, तू थांब, इथेच थांब, मी बघते काहीतरी. गुणाची ग माझी बहीण. जा. का? किती वेळ लावलास ग? 10,000 आहेत ना, मोजून घेते. हेमे, एवढी पैशांची हाव बरी नाही. ए, तू मला नको शहाणपणा शिकवसा. का ग बोलतेस अशी माझ्याशी? बहीण आहे ना मी तुझी, का असं वैरणीसारखं वागतेस? ए बघ, तू वैरीण म्हण नाही तर काहीही म्हण, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. पण पुढच्या महिन्यापासून जर मला पैसे वेळेत आले नाही तर मात्र तुला त्याचा खूप फरक पडेल. 10,000 बरोबर आहेत. हे काय? नवीन फोन कधी घेतलास? तुला काय करायचंय आता? तू पण मला आईसारखे प्रश्न विचारणार आहेस का? अगं पण एवढे पैसे आले कुठून तुझ्याकडे? अगं तुला काय करायचंय, तू तुझं बघ ना. चल. आज हेमामुळे पहिल्यांदा कोणासमोर तरी हात पसरावे लागले. शेखर साहेब काही म्हणणार नाहीत, पण रुपाली बाई साहेबांनी यातून काही वेगळा अर्थ काढायला नको. आई, आज खरं काय आहे ते याला सांगावंच लागेल. आणि बरं झालं ही सुद्धा इथेच आहे. अरे ब्रो, प्लीज सोड ना मला. जोपर्यंत तू सांगत नाहीस खरं काय आहे ते, तोपर्यंत कुठेही जायचं नाहीयेस. अरे काय? अद्वैत, अरे काय बोलतोस तू? काय झालंय? सांगतो. तनू, तू आज दिवसभर काय काय केलंस? कुठे कुठे गेला होतास आणि कोणाबरोबर होतास तू? ब्रो, व्हॉट्स रॉंग विथ यू? मामा, मी जातो अभ्यासाला. तुझा काय अभ्यास चाललाय ना मला चांगलंच माहिती. मी विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर दे. कोणाबरोबर होतास तू आज? सांग, त्याला विचारतोय ना तू काहीतरी. तुला तनू, मी आज तुला बाईकवर फिरताना पाहिलंय. कोण होतं तुझ्या बरोबर? काय विचारतोय मी? हा असं नाही सांगणार. फोन दे तुझा. हा? फोन दे. ब्रो नको,
काय खरं तर मला अजिबात पटत नाहीये हे, बट आय हॅव टू डू दिस. अनलॉक कर आणि फोन दे. ब्रो नको ना. आई बाबा, हे तनू आणि हेमाचे मेसेजेस. हेमा म्हणजे नेत्राची बहीण. हेमा, कुठे आहेस तू? कधी एकदा तुला भेटतोय असं झालंय मला. हेमाचा मेसेज. आज भेटून मजा करूयात आपण. आणि हा आत्ताचा रिसेंट मेसेज. थँक्यू तनू, नवीन मोबाईल गिफ्ट दिल्याबद्दल. हे काय? नवीन फोन कधी घेतला? तुला काय करायचंय? ब्रो नको ना. अजूनही बरेच मेसेजेस आहेत, बट मला तुमच्या समोर नाही वाचायचं ते. पाणी घ्या. थँक्यू. मला काही चहा कॉफी? नो थँक्स. आपण केस संदर्भात बोलूया. आपल्याला काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत, हे बघा. ताई, हिंगाचं पाणी घेऊन झालंय, आता फक्त विष घ्यायचं बाकी आहे. ताई, तुला कळते का, तुमच्या घरात जे काय दागिने पैसे मी चोरले ना, ते जर का पोलिसांच्या हाती लागले तर आपण दोघंही जमा होऊ. काय करायचं तर तूच मला सांग. ताई ग, बोल ना, गप्प कायस तू? मलाही काही सुचत नाहीये रे बंटी, पण हे सगळं घडलं कसं? मला काय माहिती? मला जरा का माहिती असतं त्याचं सगळं सोनं नाणं मी माझ्या घरात ठेवलं असतं का? मी काम करतो, ते सगळं जे आहेत ना, दागिने वगैरे, ते सगळे मी तुझ्याकडे आणून देतो. मग तुला काय करायचं ते कर. हा, मूर्ख आहेस का रे तू? इथे पोलीस आहेत घरात. पोलीस तिथे पोहोचलेत? पोलीस तिथे कसे पोहोचले? ताई, म्हणजे पोलिसांना सगळं कळलंय. मी एक काम करतो, मी ना नेपाळला निघून जातो. नाही, इंडियाच्या बाहेरच निघून जातो. तू मला एक 8-10 लाख रुपये पाठवून दे. आणि तुला सांगतो ताई, ही नेत्रा खूप डेंजर मुलगी आहे. तिनेच सगळं केलंय. तीच पोलिसांची खबरी आहे. तिनेच पोलिसांना सगळं सांगितलंय. तुझी स्वप्न गेली 12च्या भावात. ताई, तू पण पळ तिकडनं, मी पण निघतो इकडनं. बाईसाहेब, तुम्हाला खाली बोलवलंय. कोणी बोलवलं? पोलिसांनी.
काय साहेब, सगळे वाट बघताय. या मॅडम, तुम्ही सुद्धा बघा. काय काय बघायचं? इन्स्पेक्टर आपल्या घराच्या आजूबाजूचं सीसीटीव्ही फुटेज घेऊन आले. म्हणजे सापडलं का कोणी? ओळखता आलं? त्या फुटेजमध्ये नाही दिसत आहे तो, पण मेन रोडवरचे एटीएम आहे त्याच्या बाहेर जो कॅमेरा आहे त्यात दिसलाय. दिसतोय पण अंधार असल्यामुळे कळत नाही नेमकं कोण आहे. पण पोलिसांना असं वाटतंय की तो जो कोणी होता त्याला आपल्या घराची व्यवस्थित माहिती होती. शेखर कोणी घडवून आणलं असेल हो? मग तपास सुरू आहे आमचा. पण मला पुन्हा एकदा विचारायचं आहे की तुमच्या घरातली माणसं सोडून जी बाहेरची लोक येतात, म्हणजे नोकर, ड्रायव्हर, वॉचमन, यापैकी कोणावर संशय आहे का तुम्हाला? नाही, आमचा कोणावरही संशय नाही आहे, कारण घरातली सगळीच माणसं येणारी विश्वासातली आहेत. मग बाहेरचं कोणी इतर कामासाठी आलं होतं का? म्हणजे प्लंबर वगैरे? नाही, असं काम एवढ्यात काही झालंच नाही घरात. ओके, आता तो माणूस जो आहे तो कोथरूड पर्यंत ट्रेस झालाय. कसे आहात आपण? हो, स्वतःहून फोन केला कारण एक महत्वाचं काम आहे. नाही, भेटून नाही बोलता येणार, फोनवरच ऐक. एक माणूस शोध जो नेत्राचा जीव घेऊ शकेल. तिला संपवायचंय, कारण पोलीस तपास करतायत आणि बंटी कधीही गोत्यात येऊ शकतो त्याच्यामुळे. हे बघ, ही नेत्रा आता डोई जड व्हायला लागलीये, कळते का तुला? माझं अस्तित्व धोक्यात यायला लागलंय आणि ते मी होऊ देणार नाही. मुळावरच घाव घालायचा आता, तिला संपवायचं. आणि ह्या वेळेला एका दगडात दोन पक्षी नाहीत, एका घावात दोन तुकडे. काळजी घे ग. हो हो साहेब, एवढं काही नाही. बरं, तू उद्या सकाळी 7 वाजताच निघ. 7? एवढ्या लव? आधी तू बाहेर चाललायस इतक्या लवकर? नाही नाही, हिला हिच्या घरी जायचंय. सकाळी जाऊन ती संध्याकाळी परत येईल. काय काय झालं? घरी ठीक आहेत ना सगळे? घरी सगळं ठीक आहे, तिचं काहीतरी घरी काम आहे. चला, आपोआप योग जुळून आला. नेत्राच्या मृत्यूसाठी उद्या सकाळचाच मुहूर्त आहे. अरे नेत्रा, ड्रायव्हरला सकाळीच बोलवलंय. तू सकाळी निघ आणि गाडी घेऊनच जा. संध्याकाळी वेळेत परत येशील. नाही, नको साहेब, मी बसने जाईन. अगं पण गाडी आहे ना. नको साहेब, सकाळी 7 वाजताची बस आहे, मी बसने जाते. ठीक आहे, मग मी ड्रायव्हरला कळवतो. मी तुलाच फोन करणार होतो. भेटला तो माणूस? हो,
जाम खतरोडे पण. त्याला म्हणावं उद्या सकाळी 7ची गाडी पकडणार आहे नेत्रा. माहितीये, सकाळी 7च्या आधी तिचे 12 वाजवायचे. ठीक आहे ताई, मला ना तुला जरा एक विचारायचंय. नक्की हे काय चाललंय काय तुझं? म्हणजे आपल्यामध्ये आपल्या व्यतिरिक्त अजून कोणी तिसरं आहे का? काय बोलतोयस तू बंटी? काय म्हणायचंय तुला? ताई मला सांग, तू ह्याच्यापर्यंत कशी पोहोचलीस? कारण की हा तर म्हणतोय की हा तुला ओळखतच नाही. मी ह्याला भेटलेलो नाहीये, त्यामुळे मी ह्याला कामाबद्दल काही सांगितलेलं नाहीये. मग असं कोण आहे ज्यांनी ह्याला कामाबद्दल सांगितलंय? ताई तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून. मागच्या वेळेला पण तू कुठल्या तरी वस्तीत गेली होतीस, मी तुला विचारलं की कोणाला भेटायला गेलीस, तर तू लपवलंस माझ्यापासून, सांगितलं नाहीस मला. ताई बोलणारच का तू आता? हाच प्रॉब्लेम आहे तुझा. सांगितलेल्या कामाच्या व्यतिरिक्त भलत्याच गोष्टीत लक्ष असतं तुझं. हे बघ ताई, मी फक्त नीट विचारतोय. मीही नीटच सांगतेय तुला, भलत्या गोष्टीत लक्ष घालू नकोस बंटी. या वेळेला कामात कुठलाही हलगर्जीपणा नकोय मला. उद्या नेत्रा मरायलाच हवी. आपण काहीतरी करायला हवं तिच्यासाठी. म्हणजे आता तिचं इथे या घरात राहणं अद्वैतला पटत नाही, बाकी कोणालाही पटत नाही. पण आता तिच्या नियतीत हेच असेल तर काय करणार ना आपण? बिचारी तिच्या सख्ख्या माणसांपासून दूर राहते. मला वाटतं आपण तिची आपली माणसं व्हायला हवं शेखर. खरंय तुझं रुपाली. ते तर अद्वैतचं रक्षक कवच आहे. तिला आपण आपल्या घरातलीच मानली पाहिजे. मी तिला घरातलीच मानते, म्हणूनच सांगते ना तुम्हाला की तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं आपल्याला. मोठ्याबद्दल म्हणतेस ना? नाही, मग मानसोपचार तज्ञांकडे न्यायला हवं. पहिले प्लीज असं काही म्हणू नकोस. अहो मी काळजीपोटीच बोलतेय शेखर. तुम्हाला नाही वाटत तिला मानसोपचाराची गरज आहे? अजिबात नाही. तिला कुठलाही मानसिक आजार झाला नाही, उलट तिला हॅलो, हा दिसली मला ती. आता मला फोन करू नका. आधी फोन करतो आणि मग तुला मी फोन करतो. ठेव. नेत्रा गेली ही बातमी ऐकायला कान एकदम आतुर झाले असतील ना? कितीतरी दिवस या दिवसाची वाट बघते मी बंटी. आज नेत्राचं मेलेलं तोंड बघणारच मी. होणार, तू म्हणतेस तसंच होणार. म्हणजे काम झाल्याचा फोन आला नाही अजून? अगं ताई, फोन कशाला यायला हवा? इतका वेळ गेला ना, म्हणजे काम नक्की झालेलं असणार. तू मूर्खासारखं बोलतोय सा बंटी. ताई मी सांगतोय ना, हॅव पेशन्स, काम नक्की झालेलं असणार. पेशन्स आहेत म्हणूनच हा दिवस आलाय. अजून थोडा वेळ पेशन्स ठेव. मी सांगतोय ना, नक्की काम झालेलं असणार. नेत्रा संपणार. नेत्रा मेली की अद्वैतचं काय करायचं ते बघता येईल. कारण नेत्रामुळे अद्वैत वाचलाय 2 वेळा. पण आता नाही बंटी. आता नेत्रा जाणार आणि अद्वैत सुद्धा जाणार.
भाऊ, तुम्ही मलाच शोधताय ना? तुम्हाला मलाच मारायचंय ना? मागे वा, मी गोळी मारीन मागे हो. तुम्ही मारा मला. मला फक्त मारण्याआधी एवढं सांगा, मला मारायला तुम्हाला रुपालीबाई साहेबांनी सांगितलंय ना? तू फोन करून बघ ना त्याला. नको नको नको, काय ना ताई, त्यांनी ना असा नियम धरला असेल आणि तशी गोळी चालवणार इतक्यात फोन वाजला ना तर तो डिस्टर्ब होईल आणि नेम चुकेल आणि नेत्रा वाचेल. असं व्हायला नको की नाही? मग जरा थांब. थांबलात का? मारा ना. बाई हे बघ, तू मागे वा, नाहीतर मी तुला गोळी मारीन मागे हो. मला माहित होतं तुम्ही मला मारायला येणार आहात. आई अगं प्रश्न काय विचारतेस? काम पूर्ण केलंय म्हणून तर आला ना साहेब इथपर्यंत. तू खूप मोठं काम केलंयस आमचं. आता काळजी करू नकोस, पुढचं सगळं ठरल्याप्रमाणेच होईल. दर महिन्याला तुझ्या घरच्यांना पैसे पाठवले जातील. ओके? तुमचा पैसा आहे ना, तो घाला चोरीत, कळलं ना? कोणाच्या सुपार देता तुम्ही मला? म्हणजे अरे त्या मुलीचा गेम वाजवला गेलो, अरे तिने माझाच गेम वाजवला ना. काय बोलतोयस तू? नीट सांग. मेली ना ती? ती कुठली मरते? तिने माझीच फिल्डिंग लावली होती. तिला आधीच कळलं होतं मी तिला मारला येणार आहे म्हणून. अरे ती पोरगी स्वतःच माझ्याकडे आली आणि मला बोलते मला मारायचं ना, मग मारा ना. अरे मग मारायचंच ना तिला. अरे मला काय खोळा समजला का? आणि कोणाची सुपारी दिली तू आपल्याला? अरे ती लय डेंजर पोरगी आहे, लय डेंजर. तिनं माझा तर गेम वाजवलंय, पण आता तुम्हा दोघांची पण बारी आहे. ती माझं कधी काय करू शकते. हा, आणि ती पोरगी आहे ना, तुम्हा दोघांना पण भारी पडेल. मी तर चाललोय, पण शाणे असेल ना तुम्ही दोघे पण कल्टी मारा. राम राम. साहेब तू काय चाललंय हे बंटी? नेत्राला सगळं आधीच कसं कळतं? काय प्रकरण काय आहे ही नेत्रा म्हणजे? अरे त्या मुलीचा गेम वाजवला गेलो, अरे तिने माझाच गेम वाजवला ना. तिला आधीच कळलं होतं मी तिला मारले नाही म्हणून. तिनं माझा तर गेम वाजवलंय, पण आता तुम्हा दोघांची पण बारी आहे. नेत्राला सगळं आधीच कळलं होतं? नाही नाही, हे कसं शक्य? तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे फोन नका करत जाऊ. मी करेन, मी स्वतः करेन, पण तुम्ही नका करू. एकच गोष्ट सारखी सारखी का सांगायला लागते तुम्हाला? बंटीची गोष्ट वेगळी आहे. तुम्ही प्लीज फोन नका करू. ऐका माझं. मी आणि आता फोन केलायत ना, तर हेही ऐका. तुम्ही जो माणूस पाठवला होतात ना, तो घाबरून पळून गेलाय. हो, काम न करता पळ. काय ग, फोन का कट केलास? आणि कोणाचा होता फोन? बंटी. बंटी अहो, काही विचारत बसतो उगाच.
उगाच काय म्हणत काय होता अधोक्षज? मी आले, मला एक काम आहे, मी आले. मला फक्त एवढंच हवंय की तुम्ही तुमच्या मनातले विचार काढून टाका आणि तुमचे गुन्हे सगळ्यांसमोर कबूल करा. गुन्हे? कसले गुन्हे? काय 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 कबूल करायचंय मी? तुम्हाला माहिती आहे मी कशाबद्दल बोलते ते. आणि ठीक आहे, तुम्ही काही बोलणार नसाल तर मी बोलेन. तुमचं सत्य मी सगळ्यांसमोर आणेन आणि तुम्ही मला इथून घालवायचा कितीही प्रयत्न केला तरीही जोपर्यंत तुमचं सत्य मी सगळ्यांसमोर आणत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये बाईसाहेब. आणि मला खरंच तुम्हाला नुकसान नाही पोहोचवायचंय. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की या घरातली माणसं सुखरूप राहावीत. मला धमकी देतेस? मला? तू शेखरना काहीतरी सांगितलंस की नाही? काय उपयोग झाला त्याचा? घडलं का काही? नाही ना? कारण त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वतःची पायरी लायकी ओळखून वाग. तुझ्या बहिणीने तुमची लायकी दाखवून दिलीच आहे. तुम्ही दोघी बहिणी सारख्याच आहात. पैशांसाठी वाटेल त्या थराला जाणार आहे. पैसा पाहिला नाही ना आयुष्यात, त्याच्यामुळे पैसा दिसला की तो हडप करायचा. हे असले संस्कार केले तुमच्या आईने तुमच्यावर? बाईसाहेब, माझ्या आईबद्दल काही बोलू नका. का तिनेच पाठवलंय तुला इथे ही राजाध्यक्षाची संपत्ती हडप करायला? माझ्या आईबद्दल काहीही बोलायचं नाही बाईसाहेब. आणि हे जे तुम्ही सगळं बोलताय, आयुष्यात कधी पैसे बघितले नाही आहेत, संपत्ती घशात घालायची आहे, हे सगळं नक्की तुम्ही कोणाबद्दल बोलताय? माझ्याबद्दल की स्वतःबद्दल? बोला ना. आदू, वहिनी, मी काही मदत करू का? अगं नको केतकी, झालंय सगळं. केदारचं आणि माझं लग्न झालं ना की सगळी कामं मिळून करायची. तुम्ही एकट्याने नाही करायची. ओके. ताई, पेशंटना चहा हवा होता. मी टाकते. पण साखर कमी, हा म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम आहे ना. बाबा बरे आहेत ना ग? हो. ए केतकी, ये तुमची ओळख करून देते. इकडे ये. रुपाली, ही केतकी, माझ्या दीराची होणारी बायको. आणि ही रुपाली नर्स आहे. बाबांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी इथेच राहते. काय जावा जावा फक्त गप्पाच मारत बसणार की आम्हाला काही खायला पण मिळणार आहे? वहिनी, खूप भूक लागली ग. मिळणारे सगळं मिळणारे. केतकी, तू मला सांग, तुझ्या नवऱ्याला काय आवडतं? पोहे. पोहे नाही मिळालं ना तर त्याचा जीव नुसता वर खाली होतो. सगळं सांगून झालंय ना. जा जा, पोहे आण, सगळ्यांसाठी आण. तुलाही लागला वाटतं आदूचा लळा. गोड येतो हो ना. त्याला दूध प्यायला शिकव. आम्ही तुला तेच सांगणार होते. तू जोपर्यंत इथे राहतेस ना तोपर्यंत छान कम्फर्टेबली राहा. आपलंच घर आहे असं समजून राहा. आणि तुला जे हवं असेल ते निसंकोचपणे स्वतःच्या हाताने घे. फक्त माझा नवरा सोडून. मग काय बोलतेस तू?
बघतोयस ना दादा, नाही वहिनीचं अगदी बारीक लक्ष आहे तुझ्यावर. तू तर काही बोलतोस ना केदार, नाही हसू नकोस. जातोस ना साईडवर? हो जाणार आहे. तू पण येतोयस ना? नाही मी नाही, मी चाललोय मीटिंगला. अहो खाऊन जा ना, पोहे तयार आहेत. नाही नको, उशीर होतोय मला मीटिंगला जायचंय. मी काहीतरी बाहेर खाईन ना. ताई पेशंटसाठी औषध आणायचं होतं, मेडिकल स्टोअर इथे जवळ आहे ना? हो आहे, पण तुला सापडेल का? अहो एक काम करा ना, ऑफिसला जाताय ना, जाता जाता हिला केमिस्ट कडे सोडून जा ना. हा हो हो बरं. आणि चहा पेशंटला द्याल ना? हो देते मी, पण पेशंट नको ना म्हणू त्यांना. आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणतो, तूही बाबाच म्हण. चालेल. निघायचं का? आणि तू वेळेवर पोहोच. हो. खाऊन घ्या. हो हो. केसमध्ये काही अपडेट? बर ओके. काय 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 म्हणाले पोलीस? तपास सुरू आहे. बर. काय चाललंय हिचं? अशी काही? आई, हिचा ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. अँड आय थिंक इट्स सायकोलॉजिकल. काल रात्री मी बघितलं तेव्हा एकटीच बोलत होती इथे हॉलमध्ये. हो ना आधी, तेच म्हणायचंय मला. आणि ही काय रक्षण करणार तुझं? रक्षा कवच म्हणून शेखर घेऊन आले, कसं होणार? एक्झॅक्टली हाच विचार केला मी. मला खरंच तुझी काळजी वाटते आधी. ही नेत्रा कधीही काहीही करू शकते. केतकी, शेखर, केतकी डोळे झाकून विश्वास ठेवतात तिच्यावर. कसं होणार? मला खरंच काळजी वाटायला लागली आता. बाबा एक मिनिट. मला नेत्रा या घरात नकोय हा माझा प्रॉब्लेम आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात. पण बाबा मला खरंच असं वाटतं की जर तिला मदतीची गरज असेल तर आपण बोलवायला हवं डॉक्टरांना. चांगला डिसिजन आहे आधी. म्हणजे रुपाली वहिनीला मी पाहिलंय एकटीला बडबडताना, खूप वेळा पाहिलंय. जर आपण डॉक्टरांना बोलवणारच असू तर आपण काय 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 बोलतेस तू? काय तोंडाला येईल ते बरळतेस का? तोंडाला येईल ते नाही बरळते मी. जे पाहिलंय तेच बोलते. तू एकटे बोलतेस की नाही? बोलतेस की नाही? शेखर, दारूच्या नशेत काही बोलते ही. नशेत बोलत नाहीये, व्यवस्थित शुद्धीत बोलते. हे बघ, तुला वादच घालायचेत का? मी वाद घालतच नाहीये. तू दोघी शांत व्हा. काही सकाळी वाद नकोय मला. शेखर, अहो पण रुपाली प्लीज नको. खाऊन तर जा शेख. मला भूक नाहीये.
निघायचं? तुला सीट बेल्ट लावायला लागेल. बेल्ट सीट. मी दाखवतो. ओके. तू गाडीत पहिल्यांदा बसलीस का? म्हणजे ऍम्ब्युलन्स मध्ये बसायची वेळ येते, पण मग आता सवय करून घे, कारण बाबांची काळजी घ्यायला तुला इथेच राहायचंय. एक विचारू का सर? विचार ना. म्हणजे केवढ्याची आहे ही गाडी? असेल 8 लाख. का ग, तुला विकत घ्यायची? माझा जन्मच येईल हो गाडी घेण्यात. एक मिनिट, फोन आला. हा बोला. नाही, माझं बोलणं झालंय त्यांच्याशी, पण स्पेसिफिक असं काही बोलणं झालं नाही. आपल्याला या डीलमध्ये कमीत कमी 23 लाख प्रॉफिट झालाच पाहिजे. अहो, मला कंपनी चालवायची आहे. आता अचानक मला दिवाळी निघेल. माझी स्वप्न खूप मोठी आहेत.